दादा माणूस पण क्वालिटी खाऊन गुडघ्या. सूरज एक नंबर आहे तुला. ते मला गंमत सांग, ते जे सरप्राईज होतं ते बसला गेलं ते बाकीच्यांनी कुठे कुठे अनुभवलं होतं थोडंसं. तुझ्यासाठी हे जग नवीन होतं. आता पॅप्स होतं बाहेर ते सूरज सूरज करत होतं. तुला कसं वाटतं? मला लई बरं वाटतं. कसं साधा मुलगावर येतो ना अभिमान. आणि माझं फॅन बसल्यात ती माझ्यासाठी देव आहे. त्यांनी मला इथपर्यंत आणलं. त्यांच्या मनापासून आभार आहे. देवाचा पोरगा होतो. त्यांनी पाठवलं तुला माहिती आहे का? त्यांनी काय त्यांनी पाठवलं. आता तुझी पिक्चर आहे मोठी मोठ्या पडद्यावरची. सगळे तिकीट घेऊन आले. मी तिकीट घेतली. मनापासून आभार आहे तुमच्या आत्यांचे. बरं वाटतं तुम्हाला घेऊन बघायची तुझी पिक्चर. बघू आतली बघ लागली बघ क्वालिटी दिसली. आता बसली ना माझं किलो माझं बादशा. सूरज चव्हाण. या घरात वारंवार म्हटलं गेलं की आपल्याला हा खेळ कळत नाही, परंतु सूरज, मी म्हणेन जे बिग बॉसच्या घरात आपल्याला कळलं ते कोणालाच कळलं नाही. रणनीती, भेदेदावे, आरोप प्रत्यारोप, वादविवाद यापासून आपण खूप लांब होतात, पण आपण एकाच गोष्टीच्या जवळ होतात आणि ती म्हणजे माणुसकी. खेळाच्या नादात या घराने अनेकदा अनेकांना माणुसकीच्या मर्यादा ओलांडताना पाहिलंय, परंतु मर्यादेतला माणूस बिग बॉसच्या घराने पहिल्यांदा पाहिला. आपल्याला सुरुवातीला वाईट वाटत होतं की आपण आपलं गाव आणि आपली माणसं सोडून आलात, पण आपल्या प्रेमळ, साध्या आणि भोळ्या स्वभावाने तिथे माणसं जोडली आणि स्वतःचं एक गाव बसवलं, ज्यात फक्त घरातील माणसं राहत नव्हती, तर राहू लागला अख्खा महाराष्ट्र. सूरज, आपले आई वडील या जगात नाहीत याचं आपल्याला दुःख आहे, आणि आपण अनेकदा म्हणालात की बिग बॉस माझा बाप आहे. आज मी आपल्याकडे अभिमानाने पाहून म्हणतो की सूरज, आपण माझेच काय तर संबंध महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. या सीझनमध्ये अनेक सदस्यांचे अनेक पॅटर्न बघायला मिळाले, पण या घरात गाजला तो गुलीगत पॅटर्न. पाहूया SQRQ गुलीगत पॅटर्न. कायद्यात असलं तर जीवन नाही तर काहीच नाही. मारे माता शिवाय पण बिग बॉसचे प्रेक्षक नेहमी म्हणतात बिग बॉसच्या घरात मातीतला माणूस यायला. असाच एक बिग बॉसच्या घरात प्रवेश करतोय. स्वागत करूया सूरज चव्हाण यांचं. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर महादेव. ती दरवाजे नाही झाली ती मुलांचा. अरे त्याने काय चकाचक केलंय बघ. मी त्याला तेच म्हटलं, तो म्हणतो नाही चकाचक ठेवलं पाहिजे. त्याने बारीक सारीक करून सगळं काढलं. मी त्या अनाथ मुलगीच करणार बायको. मी बी आणत तू बी आणत. तोंड गोड करून घ्या. तुम्ही बाप्पांना एक द्या, तुम्ही एक द्या. पाणी गेलं ग. खायलायचं नाही म्हणजे काय माहितीये, तुम्ही तर घेतला गरज होती वस्तू. बिग बॉस सॉरी, मी एक घरात दादू असायला येते. मला माफ करा एवढं. सूरज, या घरातल्या सगळ्या नेगेटिव्हिटीमध्ये तुम्ही एकमेव पॉझिटिव्ह दिसता. परमा
चलिए पुष्पराज आमच्या घरात हो कोण सूरज सूरज हा एक डायलॉग एकदा फक्त त्या पुष्पाच्या स्वॅग मध्ये बोलायचंय पप्या फोटो काल आणि कॅप्शन मध्ये टाक वाकल्या तिकल्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला बिग बॉसच्या गाण्यात गुलीगत चुकीचं नाही सालाही तू आमची गतमुक्ती केली तू डायलॉग सांग आणि मी पण तुझ्या स्टाईलनी बोलणार आहे माझ्या बच्च्याला कधी तुझं लय मी आपल्याला काय मला आठवलं पाहिलं की मग काय टाय टाय मी हारलो मी हारलो क्रिकेट बोर्ड एक्सप्रेस केलं तुम्ही सर बोलायला की तुझ्या सुबत चॅप्टर पण सुबत चावून हात दादा ढोली खाली करतो तुमच्यासाठी खास तू साधी आहे पण माझी आहे मी तुझ्या बहिणीचा गोलीगत दाजी आहे तुझ्यासाठी राजा राजी आहे तर करू नका मला सोडून गेली भांगाला येते नाव ठेवायला नको रे बाबा लई क्यूट होती आपण आपली भेटी सोडायची नाही कोणा काय खेळच्या पक्षात जाऊ जाऊ नॉमी नॉमिनेशन आपण नॉमी म्हणतो ना टॉमी तसं नॉमी नॉमी मस्तीच्या वायरला दोस्तीचा चार्जर लाव काय बघतोय बघून चला कसं वाटतं पिकनिक स्पॉटवर बसून अख्खा महाराष्ट्र हा अमेझिंग गीत बघायला आतुर आहे टास्क येईल तेव्हा तुम्ही 100% देता टास्क नसेल पिकनिक मोड ऑन पण एक गोष्ट तुम्ही विसरता हा गेम इंडिव्हिज्युअलचा मला वाटतंच याला वाटतं त्याला लोक एकटं झालं मुतकून नाही सूरज फनी आहे आणि त्याचं मन ही खूप चांगलं आहे पण या घरात एक गेम खेळावा लागतो तर गेमच्या बाबतीत सूरज खूप कमी करतो म्हणून मी सूरजला आज नॉमिनेट कारण की सूरजला अजूनही गेम समजला नाहीये बिग बॉस माझं दुसरं नाव सूरज आहे कारण सूरजकडे निर्णय क्षमता कमी आहे सूरज कोणतेही डिसिजन्स घेऊ शकत नाही आणि त्यामुळे तो दुसऱ्यावरती अवलंबून असतो बिग बॉस मी मनात बोलले तुम्ही काय तरी सांगा मला आता काय करायचं तू फक्त बोलणं चालू कर आहे तो सर्रास त्यासाठी तुला बोलायला गेले थोडक्यात मी एकदा ना खोटं बोलत नाही आमची आई मध्ये माता आहे मी दिगाले म्हणून तिथं कामाला गेली त्यांनी मला 500 रुपये हजले गेले आपल्याला गणपती बाप्पा आणायचं ती कोण आलं नाही ना इतकं लागलेलं ना त्या टायमिंगला आणलास ना पण गणपती आणलास ना बसवला आणलं नाही आजोबा नाही आजी नाही फक्त आजी आणि काय केलं त्यांची काय रिॲक्शन असते तू अशी रील्स करतो मला आता लय लिखले ना ती म्हणतो तू सुधारलं नाही हा म्हणलं बरं त्याला मी जेव्हा पहिल्यांदा घरात बघितलं होतं तेव्हा माझं असं झालं होतं की मी फक्त तुझे ते असंच बघितलं होतं तर अशा लोकांशी फार मी जवळ जात नाही पण तू तुझ्या गोष्टी सांगायला लागलास आणि त्याच्यानंतर म्हणजे तुझ्याशी मला कनेक्ट करताना म्हणजे फार कष्ट घ्यावे लागले नाही आपसूक झालेत आणि बाहेर गेल्याच्या नंतर तुझ्या काही इच्छा आहेत तर मी आता तुला वचन देत नाही पण मी तुला एक दिवस नक्की तुझ्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणार काय शाणे मुलं सर सतत लहान मुलासारखं नाही वागायचं मनाला मन जुळले असते ते पॅडी दादा त्याला ती मला सांगतात कुठं काय करायचं कुठं काय नाही करायचं काय तू बघतो तू माझ्यासाठी लय खास मी ते म्हणलं मग माझी जिलकेच म्हणून तुम्ही म्हणतो ना आणि कधी कधी नाही जुळत तू मला नाही माहिती मला माहिती त्या मुलं जुळते मी बोलगत पॅटर्न मग सांगायचं माझी चूक नाही आमच्या
फोन करायचा, विचारायचं दादा माझा कार्यक्रम येणार का, मी म्हणणार नाही, बघ फोन ठेवून जाईल. नाही आल्यानं सांगतो लग्न होतोस जली तो आग कहते मुझे तो राग कहते इस राग से बने बारूद को पण काय शांत बसलं मी. अरे विचार तू तर तेवढं तर कळलं होतं दांडी घ्यायची आहे. तू करतोय पण मला तिथे जाऊन बोला यायचं नाही. सूरज, एक गोष्ट लक्षात घ्या, आपली स्टाईल वेगळी आहे, आपला पॅटर्न वेगळा आहे. माझं यायला पॅटर्न आपल्याच भाषेत सांगायचं तर आपला गुलीगत पॅटर्न आहे. गोरीगत पॅटर्न बिनधास्त. बुक्की काय होतं शर्टात घेऊन फिरणार की काय तू मग लय द्या का नाही आपण आपलं नादच करायचं ना. गोलीगत बुक्की अरे हे नाही ते तुझे का नाही नाही मग माझे नाही. आयडी लावून देऊ मग तुझ्या साईडला तू त्याचं आहे ना त्याला सांगायचं माझं नाही. मोकर मला बोलवून घेते त्या बाया निकीने केलं की आपण सण करून घ्यायचं आणि आर्याने केलं तर का नाही सण होत तिला मग का द्यावं नाही ते अंगावर तिला. तू नाही बोलत नाही ना ते असं गरजांचा फायदा येतो. माझ्या डोळ्यासमोर थांबू पण नकोस चल तू निघ. माझ्या समोर नाही करायचं शहाणपणा. चल फुट. मस्ती करू नको तू. मी कोण आहे आणि नको लागला माझे गेम कसं चाललं माहिती आहे का. झापूक झुपूक झापूक एकदम कडक आहे तुमचा गेम. मला कॅप्टन बनायचं. कॅप्टन मी होणार म्हणजे होणार म्हणजे 1 इंच लढवलं होऊ शकतं. या कॅप्टन्सीच्या रेस मधून मला जान्हवीला बाहेर काढायचं आहे. अंकिता कॅप्टन बनण्यासाठी पात्र नाही आहे. या घराला एक नवीन कॅप्टन मिळावा आणि म्हणूनच मी ह्या फेरीमध्ये वर्षाताई यांना पात्र ठरवत आहे. सर्व फेऱ्या अंती टिकून राहिल्यामुळे सूरज ठरले आहेत या घराचे नवे कॅप्टन. जब रात थी जरासी. सूरज, कसं वाटलं? बरं वाटलं. कोणाची आठवण आली का? आली पाहिलं तेव्हा कमी आहे कधी बुक्की टेडमेंट दिलं ना. हे तुझं टाकलं का नाही तुम्ही जाते लावता थंडीने होतेच म्हणूनच ते लावायचं त्यासाठी गरमी पाहिजे. सूरज, बोला बी मी असं ऐकलंय की आपल्याला वाईल्ड कार्ड मध्ये एक मैत्रीण हवी आहे. खरंय? कशी मैत्रीण हवी आहे सांगा. चांगल्या सगळ्या पाहिजे बॉस तुझा साधा साडी आलाय का साडी आली काय तुझ्या आदर मी झालं तुझ्या फिदा आय मग घेऊन कोण दोघं बोलले तुला? मी याच्या पुढे तुला कधी तू काय गडबड करत असेल तर सांगणार नाही आणि सॉरी तुला मागाशी ओरडलं त्याबद्दल. आई आता तुमची आठवण मला येते. असं सोडून गेलाय की माझी पडलंय तुमचं दार. तुझी लय आठवण होती आई. आता तुझ्या लेकराला कोण बघणार ग आई. थोडं पुढे जाऊ गड्या पाऊली मैदानात आला आणि मला बुक्की तुला देतो माझ्या बुक्की
घेतला. त्या हिरोचं नाव आहे सूरज चव्हाण. भेड़िए झुंड में आते हैं. बरी तू काय लाडा केला माहिती तुला बिगेस्ट फॅन म्हणजे मी तुझी सूरज साठी मी एक गिफ्ट आणलं सूरज. आम्ही शिंदे करूया शिंदेशाही फॅमिली एक गाणं बनवू आणि जे तू कोंबडी पाळलीवर गेलो होतंस ते गाणं आनंद शिंदे गातील आणि तू त्यामध्ये ऍक्ट करशील. सूरज तुला गेम समजायला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्हा प्रेक्षकांना तुला समजायला लागला. खरंच प्रेमाला लायक आय लव्ह यू. तुम्ही सांगितलं एखादी मुली पाहिजे मला आले मी आले आय लव्ह यू ना पिल्लू. गणपती बाप्पाने मला एवढी मोठी संधी दिली ना सर. लय म्हणजे लय मोठी संधी दिली आणि मी एवढंच मागेन गणपती बाप्पांना की माझ्या फॅन लोकांना लय सुखात ठेव की त्यांनीच मला इथपर्यंत पाठवले आणि त्यांच्या इच्छा असली तर मला बिग बॉसची टॉपी गणपती बाप्पा जिंकून देणार. मी झापूक झुपूक करतच गावाला नेणार. झापूक झुपूक बच्चा बच्ची जाता है गुडी के द्वारा मध्ये महाराष्ट्राचं सुपरस्टार होते खऱ्या म्हणत आपल्या माझ्या कसं आहे ना आई बाप गेल्या पडतो नाही तर आयुष्य लय कठीण आहे. आई बाप असलं तर जीवन आहे नाही तर काहीच नाही तर कोण कोणाला इचलत नाही. मी कसं हालत काढलं तुम्हाला माहिती निवडणं आलं खाऊन जगलेला माणूस आहे. देवीपेक्षा असं आईचं जतलं असलं की तिथं जायचं फाटकी कपले नाव लोक ठेवायचे काय बोलायचं पण आई मरे मातांनी ओम नमः शिवाय पप्पांनी लय मोठी संधी दिली. त्या संधीचं सोनं काय सोनं ते बाप्पा बसवले होते ना तू तुला आणि मला बाप्पाने आणलंय तोच लक्ष ठेवलं तुझ्या. आवडली तुला पिक्चर लय बरं वाटलं लय भारी. एका महाराष्ट्राला आवडली असंच राहणे असंच साधं आपल्या बिग बॉसला नको नाही. बिग बॉसला कधीच नाही. आता मी घर बांधणार नाही ना बिग बॉसच नाव द्या ना बिग बॉस गुण निघत बुक टिंग ट्रॉफी जितणार खाऊन चला